मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलो होतो औंढा तालुक्यामध्ये अनखळी या गावामध्ये येळीकेळी। ठीक आहे, तर मित्रांनो आपण सकाळी 7 वाजता धकलो होतो, 1ला पोहोचलो होतो आणि त्या 1ला पोहोचल्यानंतर मित्रांनो आपण सर्व इन्स्टॉलेशन व्यवस्थितरित्या केलेलं आहे मित्रांनो। आणि हे पॅनल आहे मित्रांनो मोनो म्हणजे डीसी मित्रांनो। ठीक आहे, तर हे जुना कंपनीचं सोलार पंप आहे आणि हा आता 4:30 वाजलेले जवळपास। तर आता याचं मित्रांनो पूर्णपणे इन्स्टॉलेशन झाले आहे आणि आपलं जे मित्रांनो याचं पॅनल जे मित्रांनो हे जुना सोलार कंपनीचं पॅनल आहे आणि मोटर आणि स्टार्टर आणि कंट्रोलर जे मित्रांनो ते इकोजन कंपनीचं आहे मित्रांनो। ठीक आहे, तर समोर तर याच्यामध्ये आता जे मित्रांनो जे मोबाईल सिस्टीम आहे वगैरे वगैरे जे सिस्टीम आहे मित्रांनो ते आपलं जे हे बघू शकता, हा IMEI क्रमांक आहे आणि IMEI क्रमांक आपण नोंद करून ठेवणे आणि हा आपला कंट्रोलर ID आहे, हा आपल्याला व्यवस्थितरित्या ठेवून द्यायचा मित्रांनो। आणि कोणाला जर मोबाईल ऑन ऑफ जर करायचा असेल मित्रांनो तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिसते, त्या नंबरवर संपर्क करून आपल्याला हा फोटो पाठवायचा आणि गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक पाठवून आपल्याशी कॉन्टॅक्ट करून आपला पंप जे ते मोबाईलवर ऑन ऑफ आपण करू शकता मित्रांनो। ठीक आहे, तर समोर आल्याच्या नंतर पाहू शकता मित्रांनो जुनाची जी जुना कंपनीची जी खासियत आहे मित्रांनो ती अशी खासियत आहे की जे मित्रांनो जुनाचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम बढिया आहे, जे की कोणत्याच कंपनीची स्ट्रक्चर असं वापरू शकत नाही मित्रांनो। कारण जे पंप टिकण्याची जी क्वालिटी आहे मित्रांनो मिनिमम आपला पंप 10 ते 15 वर्ष टिकू शकतो। तर त्याचं कारण म्हणजे एकमेव स्ट्रक्चर असते मित्रांनो। तुम्ही घेता वेळेस पंप काय करा, स्ट्रक्चर बघा, क्वालिटी बघा, सर्व्हिस बघा आणि कंपनीचे माणसं कसे आहेत कसे नाही हे बघा। ठीक आहे, तर मित्रांनो हे झाली कंपनीची आपल्या मेन माहिती समजा। बाकी जर विषय केला तर याचं जे मित्रांनो एक पाटीचं वॅट म्हणलं तर WP मध्ये 500 WP मध्ये मित्रांनो जवळपास याच्यामध्ये 3000 किलोवॅट मध्ये जर मित्रांनो 3 किलोवॅट मध्ये याच्यामध्ये लाईन आपली तयार होते। आणि कंट्रोलर मध्ये जर मित्रांनो डिस्प्ले मध्ये आपल्या जर प्रॉपर जर रेंज येत असेल, जसं की आपली समजा फ्रिक्वेन्सी झालं आणि याच्यामध्ये सगळं सेट येतं मित्रांनो, तारीख वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतात। इथं बघू शकता एअरटेलला फुल रेंज आहे मित्रांनो, हा पंप 100% मोटरवर चालू बंद होऊ शकतो मित्रांनो। इकडे बघू शकता 3000 WP एवढं मित्रांनो याचं हे वॅट हे मित्रांनो हे तयार होऊ शकते। आणि जो मित्रांनो हा GPS आहे, आपण GPS काय करायचा सर्वप्रथम हा बघू शकता, हा GPS मित्रांनो सर्वप्रथम हा इथंच लावायचा, कारण की जर उंच लावला तर रेंजचं जे प्रमाण आहे मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचं पॉवरफुल आपल्याला होऊ शकते। आणि आता आपले हे बोरवेलचा पंप आहे मित्रांनो 70 मीटरचा पंप आहे। तर 70 मीटरचा पंप आहे आणि आता वाजलेले तर 4:30। तर याचं पाणी पाहू शकता कसं आहे कसं नाही। तर हे बघा मित्रांनो, हे पाणी पहा, 3 HP पाणी, 4:30चं पाणी आहे जवळपास। याच्यावर इथून जवळपास थोडी सावली पडलेली आहे तरी पण पाणी एक नंबर मारते मित्रांनो। ठीक आहे, तर बाकी मित्रांनो व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र।